भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधलं नाराजी नाट्य अद्यापही कायम असल्याची चर्चा आहे। शिंदेंनी रवींद्र चव्हाणांची शहांकडे दिल्लीमध्ये तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। यानंतर महायुतीमधले वाद दिल्लीमध्ये नकोत, राज्यातच सोडवा अशा भाजप वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दुसरीकडे नाराजी नाट्यानंतर डहाणूमधल्या प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाजपवर थेट टीकाही केली। त्यानंतर ही टीका भाजपवर नव्हती तर उद्धव ठाकरे यांच्यावर होती असं स्पष्टीकरण शिंदेंच्या कार्यालयाकडून देण्यात आलं। पाहूया। राज्यात भाजप शिंदेंच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा आहे। नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा करून रवींद्र चव्हाण यांची अमित शहांकडे तक्रार केली। मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीतले वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा अशा सूचना दिल्याची भाजपच्या सूत्रांची माहिती आहे। ना एकनाथजी नाराज आहे ना कधी आम्ही नाराज होतो। एकनाथ शिंदेजी प्रत्येक 2-3 महिन्यामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी अमित भाईंना भेटतात। नाराज आहे म्हणून गेले, नाराज आहे म्हणून गेले। एकनाथजी कितीतरी वेळा माननीय अमित भाईंना एनडीएचे नेते म्हणून भेटतात। आमच्यात जे काही चाललंय ते चांगलं चाललंय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय मी तुमच्यासारखा रडणारा नाही, मी लढणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळे ना आमची काळजी करू नका। आपल्या बुडाखाली काय जळतंय ते बघा, कोण शिल्लक राहणार नाहीये तुमच्याबरोबर, आधी त्याची काळजी घ्या। कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातल्या सेना नेत्यांचे भाजपने प्रवेश करून घेतल्यानं हे नाराजी नाट्य वाढलं होतं। त्यानंतर कॅबिनेटवर शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता। शिंदेंच्या मंत्र्यांनी फडणवीसांची या प्रकरणी भेटही घेतली होती। एकमेकांच्या पक्षातले नेते न घेण्यावर भाजप आणि शिवसेनेत समझोता झाल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र शिंदेंच्या दौऱ्यानंतरही रवींद्र चव्हाणांनी इन्कमिंग सुरूच राहणार असल्याचं वक्तव्य केलं होतं। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर शुक्रवारी हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंच्या देहबोलीवरूनही राजकीय क्षेत्रात चर्चा आहे। शिंदे आणि फडणवीसांची देहबोली वाद मिटला नसल्याचं द्योतक असल्याचं म्हटलं जात आहे। हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात फडणवीस शिंदेंची देहबोली वेगळी दिसली। सुरुवातीला फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। त्यानंतर शिंदेंनीही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। पण अभिवादन केल्यानंतर शिंदे फडणवीसांकडे पाठ करून उभे राहिले। दोघांमध्ये संवादही झाला नसल्याचं दिसलं। नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित राहिले। या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांचं नाव होतं, पण शिंदे हजर न राहिल्यानं गणेश नाईकांनीच पुतळ्याचं अनावरण केलं। एकंदरीतच शिंदेंनी दिल्ली दौरा करूनही भाजप आणि शिवसेनेतल्या नाराजी नाट्याचा अंक संपलेला नसल्याची चर्चा आहे। शिंदेंनी आज डहाणूत जात भाजपवर टीका केली। डहाणूमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत नगराध्यक्ष पदासाठी सामना होणार आहे। शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींनी पाठिंबा दिलाय। या प्रचार सभेत आज शिंदेंनी भाजपवर थेट टीका केली आहे। अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय असं शिंदे म्हणाले। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात। एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे। आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं।
एकंदरीतच शिंदेंनी दिल्ली दौरा करूनही भाजप आणि शिवसेनेतल्या नाराजी नाट्याचा अंक संपलेला नसल्याची चर्चा आहे. तर डहाणूमध्ये शिंदेंनी केलेली टीका ही भाजप नाही तर उद्धव ठाकरे यांच्यावर होती असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री कार्यालयाकडनं आता देण्यात आलंय. दरम्यान डहाणूत एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य हे भाजपवर नव्हे तर उद्धव ठाकरेंवर असल्याचं स्पष्टीकरण शिंदेंच्या कार्यालयानं दिलंय. अहंकार संपवण्यासाठी आपण एकत्र आलोय असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं होतं. हे वक्तव्य ठाकरेंच्या अहंकाराबाबत होतं असं स्पष्टीकरण शिंदेंच्या कार्यालयानं दिलेलं आहे. मला वाटतं ते उबाटाच्या विरुद्ध त्याची भूमिका असली पाहिजे. उबाटाच्या विरुद्ध किंवा मग जी काही सध्याची अभद्र युती राज्यामध्ये आघाडी सुरू आहे ते मला वाटत नाही. मी काय ऐकलं नाही, पण एकनाथ शिंदे साहेब भाजपच्या विरुद्ध काही भूमिका घेतील असं मला वाटत नाही. आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असलो तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, स्थानिक गणित वेगळे आहेत. त्या गणिताप्रमाणे निवडणुका लढतोय. कुठं आम्ही सोबत आहे, कुठं विरोधात आहे, तेव्हा निवडणुकीच्या अनुषंगानं असे वक्तव्य होत राहतात. त्यामुळे त्याला फार सिरियसली घ्यायची काय आवश्यकता. तर मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी विरोध करणारी काँग्रेस एकटी पडणार का अशी चिन्ह आहेत. कारण मुंबईसाठी ठाकरेंची युती करण्याबद्दल चर्चा करण्याचं राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरलं. त्यामुळे काँग्रेसला डावलून शरद पवार दोन्ही ठाकरेंसोबत जाणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणारी काँग्रेस आता एकटी पडण्याचे चिन्ह आहे. पवारांनी मुंबई महापालिकेसाठी आज पक्षाची बैठक घेतली. मुंबईसाठी ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल चर्चा करण्याचं राष्ट्रवादीच्या या बैठकीत ठरलंय. ठाकरेंशी चर्चा करण्याचं पवारांचं ठरलं. त्यामुळे आता मुंबईमध्ये काँग्रेस एकाकी पडल्याचं चित्र स्पष्ट झालंय. अशा साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं. म्हणजे समजूत काढणार. मी बोललो तेवढंच बोलीन. मी समजूत काढणार की नाही ते त्यांना माहिती. सुरुवातीपासूनच मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी पवार सकारात्मक होते. काँग्रेसचा मात्र मनसेला सोबत घेण्यास विरोध होता. काँग्रेस पक्ष हा अमिबाव सारखा आहे. इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे. मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे, म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे, पायांकडे आहे की मेंदूकडे आहे. अमिबा कसा तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरेंची युती फिक्स आहे. त्यात पवारही उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्यानं काँग्रेस काय करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याबाबत शरद पवारांची भेट घेतली होती. दुसरीकडे मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यावरून काँग्रेस नेत्यांमध्येही विसंवाद असल्याचं दिसतंय. आम्हाला जे आहे, जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आम्ही देशाचे संविधान मांडणारी मंडळी आहोत. समता बंधुता न्याय स्वातंत्र्य ह्या विषयावरती आमचा विश्वास आहे. कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. आयडिओलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडिओलॉजी किंवा आमच्या विचारधारा त्याच्याशी जुळत नाही. पण पवार साहेबांनी जी भूमिका घेतली, आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्याच संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत. आता पवारांच्या ठाकरेंशी चर्चा करण्याच्या भूमिकेमुळे मुंबईमध्ये काँग्रेस एकाकी पडल्याचं दिसतंय. तर मुंबईमध्ये अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. साटम यांनी काँग्रेस आमदार असलम शेख यांचा पाकिस्तानची औलाद असा उल्लेख केला होता. त्या विरोधामध्ये काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. आंदोलनाच्या वेळी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले. मुंबईत अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. अमित साटम यांनी काँग्रेस आमदार असलम शेख यांचा उल्लेख पाकिस्तानची औलाद असा केला होता. त्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी अमित साटम यांच्या घराबाहेर आंदोलन केलं.
यावेळी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळी दोन्ही बाजूच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नेताजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे, त्यांना धमकी दिलेली आहे, त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे। आपल्या माध्यमातून आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख, आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कसं आहे, ज्याला सभ्यता काय असतं, त्याचं पालन पोषण कसं मोठा होतोय, तसंच तो मनुष्य निघतोय ना। मग अशी असभ्यताने बोलणारा मनुष्य मुंबईचा अध्यक्ष बनण्यालायक आहे का? त्यांना सभ्यता शिकायची गरज आहे आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना समजावलं पाहिजे की हा डेमोक्रेटिक कंट्री आहे, असे शब्द असे फालतूपणा चालत नाही। आणि पाकिस्तानची औलाद असलम शेख यांना अजिबात आम्ही भीत नाही आणि असलम शेखनी राबवलेला मालवणी पॅटर्न हा कायमचा आम्ही उकडून फेकून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये मालवणी पॅटर्नला आम्ही गाळून टाकू असं मी म्हटलं आणि ते परत म्हणतो। त्याच्यात चूक काय किंवा याच्यात आक्षेपार्ह आहे? त्यामुळे त्यांनी लोढाजीवरती वैयक्तिक अशा प्रकारची टीका केलेली होती आणि त्यामुळे त्याला प्रत्युत्तर आम्ही दिलेलं आहे आणि अशा पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही। काही दिवसांपूर्वी मंत्री मंगल प्रभात लोढांनी काँग्रेसच्या मुस्लिम आमदाराच्या घराबाहेर जात वंदे मातरमचं गायन केलं होतं। त्यानंतर असलम शेख यांनी लोढांना धमकी दिल्याचा आरोप भाजपनं केला। मात्र आपण कोणतीही धमकी दिली नाही असं असलम शेख यांचं म्हणणं आहे। तर मत द्या नाहीतर निधीला कात्री लावेन अशी धमकी अजित पवारांनी मतदारांना दिली आहे। माळेगाव नगरपालिकेच्या प्रचार सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं। अजित पवारांच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंनी टीका केली। निधी करामधून येतो, अजितदादांच्या घरातून नाही असा पलटवार दानवेंनी केला आहे। नगर परिषदेच्या प्रचार सभेत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झालाय। बारामतीमधल्या माळेगाव नगर परिषदेच्या प्रचारावेळी अजित पवारांनी निधीवरून मतदारांना दम दिला। मत द्या नाहीतर निधीला कात्री लावेन असा दमच अजितदादांनी मतदारांना भरला। दादांचं हे वक्तव्य धमकी असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलाय। 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे, तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे। निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो। अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात। नाही, धमकावला असं नाहीये। विकासाला निधी जास्त पाहिजे तर आम्ही देऊ शकतो, आमच्या मागे उभे राहिलात तर जास्तीचा निधी देऊन विकास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गतीनं होऊ शकतो। हे सगळी वक्तव्य ऐकून अशी तळपायच्या मस्तकाला जाते। जर तुम्ही आपले 18 आणले तर मी निधी देईन, नाहीतर सगळ्यावर काट मारेन असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नये। विरोधकांनी टीका केल्यानंतरही अजित पवार आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। मी माझी भूमिका मांडतो, विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे, लोकशाहीमध्ये आहे, त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो। दुसरीकडे जालन्यात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी गेलेले दादा कार्यकर्ते आणि पोलिसांवर संतापले। अरे इथं बसवा ना, खुर्च्या द्या ना मागच्या। प्रचार सभेत उमेदवारालाच बसण्यासाठी खुर्च्या नव्हत्या, उमेदवार हे स्टेजवरती मागे उभे होते। त्यामुळे अजितदादांनी हातात माईक घेत उमेदवारांना मंचावर बसण्यासाठी खुर्च्या द्या असा संताप व्यक्त केला। बाजूला खुर्च्या, अरे इथं बसवा ना, खुर्च्या द्या ना मागच्या। मी सांगतोय उमेदवार सोडा सगळे। तर भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलन केलं। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा आरोप भाजपने केलाय।
मराठी हिंदी वादामध्ये कल्याणच्या अर्णवनं आत्महत्या केली होती, तर भाजपच्या आंदोलनाला मनसे ठाकरेंच्या सेनेकडनं देखील प्रत्युत्तर देण्यात आलं. मनसे ठाकरेंच्या नेत्यांकडनं वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. अर्णव खैरेच्या आत्महत्येनंतर भाजप आणि दोन्ही ठाकरेंमध्ये वाद सुरू झाले. ठाकरे बंधूंनी भाषावाद पसरवल्यामुळेच अर्णव खैरेला लोकलमध्ये मारहाण झाली आणि त्यानंतर तणावात येऊन अर्णव खैरेने आत्महत्या केली असा आरोप भाजपनं केला. भाजपनं या विरोधात शिवाजी पार्कमध्ये आंदोलनही केलं. शिवाजी पार्कमध्ये भाजप नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जात ठाकरे बंधूंना सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली. भाजपच्या या आंदोलनाला मनसेनं वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करत प्रत्युत्तर दिलं. यासाठी मनसेच्या शाखेत एका स्क्रीनवर वाजपेयींच्या प्रतिमेसमोर प्रार्थना करण्यात आली. भाजपच्या नेत्यांना सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना संदीप देशपांडेंनी केली. वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी किशोरी पेडणेकरही मनसे कार्यालयात पोहोचल्या. की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे. या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे. आता मागाटणीमध्येच कोण बोललं होतं, मराठी माझी आई आहे, आई मेली तरी चालेल. आता जो आई मेली तरी चालेल हा राग हा ज्यांच्यामध्ये जे पसरवत आहेत त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करायची. त्या संघाचे जोशी सुद्धा घाटकोपरमध्ये येऊन बोलून गेले होते की तिथली मातृभाषा ही गुजराती आहे. म्हणजे हे विष जे आहे हे भाजप आणि संघ पसरवत आहे आणि त्याचा खापर आपल्यावरती फोडतंय. निवडणुकीच्या तोंडावर प्रांतिकवाद करणं, जातीयवाद करणं, लोकांना भडकवणं, लोकांची माती भडकवणं, रस्त्यावरती लोकांना मारणं, टपऱ्यांवरती जाऊन मारणं, कार्यालयात जाऊन मारणं, हा जो आता उद्योग चालू झाला आहे हा निवडणुकीच्या तोंडावरती जातीय प्रांतिकवाद निर्माण करून मुंबईला, महाराष्ट्राला डिस्टर्ब करण्याचा विषय. साधूचा खून झाला, त्या खुनाचा आरोपी त्याला भारतीय जनता पक्षात घेता तुम्ही, तेव्हा तुम्हाला सुबुद्धीची आठवण नाही झाली. अशा नीच लोकांना खरी सुबुद्धी द्यावी अटलजींनी अशी आमची त्यांच्याकडे प्रार्थना आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अर्णव खैरेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. काही नेत्यांनी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी, त्यांचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी लोकांच्या मनामध्ये हे भाषेचं जे विष पेरलंय ना, त्याचा पहिला बळी हा कल्याण मधला अर्णव खैरे. तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी तुम्ही सर्वसाधारण मराठी मुलांचे बळी देणार. जे रेल्वेत एका लहान मुलाला, 19 वर्षाच्या मुलाला, ज्या रेल्वेमध्ये या लोकांनी कोणी केलंय, त्यांच्या मुलाच्या मृत्यूचं राजकारण करून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्याचं धाडस दाखवलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर अगदी खालच्या पातळीमध्ये टीका केली आहे. तर फडणवीस जातीपातीमध्ये भांडणं लावणारा सगळ्यात मोठा आका अशी टीका सपकाळ यांनी केली होती. यावर भाजपनं देखील प्रत्युत्तर दिलंय. जिसको मराठवाड़ा की भाषा में बोलते आका, ये तो चेप कतरे बाजू बाजू के तुम्हारे भीड़ में जो घूम रहे हो, मगर बड़ा आका जो है वो कौन है, तो देवेंद्र फडणवीस, जिसने ओबीसी विरुद्ध विजयंती की लड़ाई, जिसने विजयंती विरुद्ध आदिवासी की लड़ाई, जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ी, ये सबसे बड़ा डाकू, सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है. देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले. हर्षवर्धन सपकाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही, त्यामुळं अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी टीका करतायत. हर्षवर्धन सपकाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे, त्यांची ही दिवाळखोरी आहे. अंधेरीच्या एमआयडीसी परिसरामध्ये काल सायंकाळी रासायनिक गळती झाली होती. यामध्ये गुदमरल्यानं एकाचा मृत्यू झालाय, तर दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बांगरवाडी एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळच्या इमारतीमध्ये रासायनिक गळती झाली होती. रासायनिक गळती कुठून झाली याचा शोध आता घेतला जातोय.